आपण बी ए भाग 1 एस टी डी सेमिस्टर 2 या अभ्यासक्रमातील पहिली 2 प्रकरणं आपण अभ्यासली. त्यात पहिल्या प्रकरणात आपण आपत्ती व्यवस्थापनाचे प्रकार याचा अभ्यास केला. दुसऱ्या प्रकरणात आपण संदेश वहन आणि माहिती तंत्रज्ञान याचा आपण अभ्यास केला. तिसरं प्रकरण आहे अवकाश क्षेत्रातील विज्ञान आणि तंत्रज्ञान. यात आपण अग्निबाण तंत्रज्ञान, अग्निबाणाला आपण रॉकेट म्हणतो, त्याचबरोबर कृत्रिम उपग्रह, त्याचे प्रकार, त्यानंतर भारताचा उपग्रह कार्यक्रम, त्यानंतर आपण वैश्विक माहिती प्रणाली आणि जागतिक व वैश्विक स्थान निश्चिती प्रणाली, ज्याला आपण GIS आणि GPS म्हणतो, या 2 माहिती प्रणालीचा, स्थान निश्चिती प्रणालीचा आपण अभ्यास करणार आहोत. या लेक्चरला आपण अग्निबाण तंत्रज्ञान, त्याचा थोडक्यात अभ्यास, आणि कृत्रिम उपग्रह, त्याचे प्रकार, याचा थोडक्यात आपण अभ्यास करणार आहोत. सर्वसामान्यपणे एस टी डीचा जो सिलेबस आहे, या सिलेबसचा उद्देश आहे की आपल्याला सायन्स म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित काही संकल्पना आपल्या क्लिअर व्हाव्या किंवा काही गोष्टींची आपल्याला माहिती व्हावी, यासाठी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी आहे. त्यामुळे अवकाश क्षेत्र, त्यात अग्निबाण, ज्याला रॉकेट आपण म्हणू शकतो, कृत्रिम उपग्रह किंवा भारताचा उपग्रहाचा कार्यक्रम, आणि GPS आणि GIS सिस्टीम, या 4-5 घटकांचा आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपल्याला अवकाश क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मानवाने केलेली जी प्रगती आहे, त्या प्रगतीचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकेल किंवा त्याची माहिती होऊ शकेल. 100% एका टॉपिकच्या माध्यमातून आपण अवकाश क्षेत्र, त्यातलं विज्ञान, त्यातील तंत्रज्ञान अभ्यासू शकत नाही. तर त्यातले काही मोजके भाग आणि त्याची माहिती आपल्याला व्हावी, त्याचा अभ्यास आपल्याला व्हावा, त्याबाबतचं ज्ञान आपलं वाढावं, या उद्देशाने या सिलेबसचे 3रं प्रकरण या ठिकाणी आपण अभ्यासतोय. तर अवकाश क्षेत्रातील विज्ञान व तंत्रज्ञान असं आपल्या या प्रकरणाचं नाव आहे. त्याला पहिला मुद्दा आहे अग्निबाण तंत्रज्ञान. अग्निबाण म्हणजे काय, तर रॉकेट. अगदी साध्या सोप्या भाषेत जर आपण म्हटलं तर आपण दिवाळीच्या सणानिमित्त अवकाशात जे रॉकेट सोडतो, आपण त्याला रॉकेट म्हणतो. जे फटाके वाजवतो त्यात एक रॉकेट असतं, त्याला वर असा विशिष्ट भाग असतो किंवा त्याला फटाका जोडलेला असतो, त्याला वात असते आणि त्याला एक काडी असते. आपण काडीला धरतो किंवा बाटलीत ती काडी ठेवतो आणि फटाक्याच्या वातीला आपण आग लावतो. आणि ती आग ज्यावेळी फटाक्याला लागते, तेव्हा फटाका जळायला लागल्यानंतर त्याच्या फटाक्यातून पाठीमागे येणारं जे प्रेशर आहे, त्या प्रेशर म्हणून तो अग्निबाण किंवा ते रॉकेट लहानसं अवकाशात जातं. हे अत्यंत साधं, सरळ, सोपं तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी प्राचीन काळापासून आजपर्यंत युद्धासाठी असेल किंवा आता कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी असेल किंवा एखाद्या देशावर क्षेपणास्त्र टाकण्यासाठी असेल किंवा कृत्रिम उपग्रहासाठी असेल, कृत्रिम यान अवकाशात पाठवण्यासाठी असेल, अंतराळ यानासाठी असेल, या अग्निबाणांचा वापर केला जातो. सर्वसामान्यपणे अग्निबाणाला आपण रॉकेट म्हणू शकतो. हे रॉकेट काय करतं, तर क्षेपणास्त्र, अवकाशान, विमान, अन्य वाहन प्रकारातला हा एक प्रकार आहे, ज्याच्या माध्यमातून एखादी मोठ्या आकाराची मोठी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत त्या वस्तूचं वहन केलं जातं. एखादी वस्तू एका ठिकाणाहून अवकाशात, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, जमिनीवर पाठवायचं असेल, तर जे तंत्रज्ञान कार्य करतं, जे रॉकेट कार्य करतं, त्याला आपण अग्निबाण म्हणू शकतो. म्हणजेच अग्निबाणात अशी यंत्रणा कार्य करते की अग्निबाणाचं ज्वलन केल्यानंतर अग्निबाणात असणारी इंधन आहे,
त्या इंधनाला ज्यावेळेला आग लागते त्यावेळी त्या इंधनाची शक्ती एकवटते आणि ती जमिनीकडे अवकाशात जर अग्निबाण पाठवायचं असेल तर जमिनीकडं त्या अग्निबाणाचं इंधन ज्वलनशील असल्यामुळे प्रचंड क्षमतेनं अग्निबाणाच्या पाईपमधून जमिनीकडे तो इंधनाचा दाब येतो आणि त्या दाबाला प्रतिक्रिया म्हणून त्या हवेचा प्रतिक्रियेतून त्या अग्निबाण अवकाशात झेपावतो. त्यामुळे याला ज्वलनातून उत्पन्न झालेल्या उष्ण वायूच्या झोताने पुढे जाणारं जे वाहन आहे त्याला रॉकेट अग्निबाण असं म्हणू शकतो. या अग्निबाणाचं तंत्रज्ञान अत्यंत साधं. यात खास प्रकारचे इंधन वापरलं जातं. त्याला ती इंजिन कृती आणि प्रतिक्रियाद्वारे कार्य करत असतं. इंजिन पेटल्यानंतर किंवा इंजिनला आग लागल्यानंतर किंवा अग्निबाण सुरू केल्यानंतर इंजिनात असणारे इंधन प्रचंड क्षमतेनं जळतं. इंधन जळल्यानंतर त्यातून निर्माण होणारी वाफ ही प्रतिक्रियेच्या रूपात अग्निबाणातून बाहेर येते. बाहेर आल्यानंतर ज्या पृष्ठभागाला ती लागते त्या पृष्ठभागाचा दाब, त्या वाफेचा दाब आणि त्या दाबेचा परिणाम क्रियेला प्रतिक्रिया म्हणून अग्निबाण अवकाशात झेपावतो. त्या पद्धतीने अग्निबाण कार्य करतो. तर अग्निबाणाचा शोध कुठे लागला तर असं म्हटलं जातं की चीनमध्ये सुरुवातीला अग्निबाणाचा शोध लागला. त्यावेळी तो अग्निबाण युद्धासाठी वापरला जात असेल किंवा अन्य काही कारणासाठी वापरला जात असेल. परंतु नंतर अनेक राज्यकर्त्यांनी इतर शत्रूंच्यावर युद्धासाठी अग्निबाणाचा वापर केलेले अनेक उदाहरणं आहेत. दारुगोळा बनवणं, दारुगोळ्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन करण्यासाठी अग्निबाण ही यंत्रणा वापरलेली दिसून येते. परंतु अग्निबाणाचा शोध हा चीनमध्ये लागला. त्यानंतर भारतात टिपू सुलतान यांनी ब्रिटिशांच्या बरोबरच्या युद्धात अग्निबाणाचा वापर केलेला होता. काही किलोमीटर अंतरावर किंवा काही 1-2 किलोमीटर अंतरावर ते अग्निबाण जाऊन पडायचे, त्याचे स्फोट व्हायचे आणि त्यातून शत्रू सैन्याची हानी व्हायची. म्हणून आधुनिक अग्निबाणाचे जनक हे टिपू सुलतानला म्हटलं जातं. कारण 1793 म्हैसूरमध्ये अँग्लो म्हैसूर युद्धात टिपूच्या सैन्याला कमी लेखणाऱ्या ब्रिटिश सैन्याला टिपूच्या या आश्चर्यकारक अग्निबाणाच्या हल्ल्याला तोंड द्यावे लागलेले होते. तांत्रिकदृष्ट्या अग्निबाण ते सक्षम नसले तर देखील अलीकडच्या काळात म्हणजे टिपू सुलतान किंवा इतिहासात युद्धासाठी अग्निबाणाचा वापर केलेला दिसून होतं. पण नंतर अनेक शास्त्रज्ञांनी तंत्रज्ञानांनी अग्निबाण तंत्रज्ञानात विकास केला. रॉकेट टेक्नॉलॉजी डेव्हलप केली. त्याच्या माध्यमातून अत्यंत प्रभावी असणारं एका ठिकाणाहून अनेक किलोमीटर जाऊन पडणारं अग्निबाणाच्या माध्यमातून अग्निबाणावर जी वस्तू ठेवली जाते ते क्षेपणास्त्र असेल, कृत्रिम उपग्रह असेल किंवा अंतराळयान असेल, या वस्तूंना कित्येक किलोमीटर दूर नेऊन ठेवणारं, दूर लोटणारं एक शक्तिशाली यंत्र तयार झालं. त्याला अग्निबाण आपण म्हणू शकतो किंवा रॉकेट आपण म्हणू शकतो. तर अग्निबाणाचं कार्य अत्यंत साधं सोपं आहे. ते कसं चालतं तर अग्निबाण इथं आपल्याला ती आकृती काढून दाखवता येणार नाही. पण अग्निबाणाचं कार्य चालत असताना त्याचा जर आपण विचार केला तर अग्निबाणाची वात पेटवल्यानंतर वातीमधून त्या इंधनाच्या मिश्रणापर्यंत जाते. अग्निबाणाची विशिष्ट रचना असते. वर टोकदार असते, मध्ये इंधनाच्या टाक्या असतात. त्या टाक्यापर्यंत ज्यावेळी ती आग जाते तर त्या इंधनामुळे प्रचंड क्षमतेने त्या इंधनाचं ज्वलन होऊन त्यातून खूप मोठ्या आकारमान असलेला वायू तयार होतो. म्हणजे प्रचंड क्षमता असणारा वायू त्या इंधनाच्या ज्वलनामुळे तयार होतो. तो वायू अग्निबाणाचं जे भक्कम नळकांड आहे, वर टोक आहे, मध्ये अग्निबाणाचं नळकांड आहे आणि खाली शेपूट आहे. अवकाशाकडं अग्निबाणाचं टोक आहे आणि खाली जमिनीकडे ते शेपूट आपण म्हणू शकतो. त्यामुळे अग्निबाणातला तयार होणारा जो वायू इंधनाच्या ज्वलनामुळे तो वायू प्रचंड क्षमतेने, प्रचंड दाबाने हा वायू बाहेर पडण्यासाठी अग्निबाणाच्या सेफ्टीकडे खालील बाजूला जी मार्गिका असते त्या वाटेने तो वायूचा झोत वेगाने बाहेर पडतो. आणि तो वेगाने बाहेर पडलेला तो अग्निबाणाचा वायूचा झोत जमिनीचा जो पृष्ठभाग आहे, प्रचंड क्षमतेने तयार केलेला जो पृष्ठभाग आहे त्यावर तो आदळतो. तो आदळल्यानंतर त्या क्रियेला प्रतिक्रिया म्हणून तो अग्निबाण विरुद्ध दिशेने अवकाशात फेकला जातो. म्हणजे ज्वलनातून उत्पन्न झालेल्या उष्ण वायूच्या झोताने अग्निबाण पुढे जातो आणि अग्निबाणाला पुढे जे खास पंख किंवा अग्निबाणाची एक विशेष रचना असते त्या रचनेमुळे तो अग्निबाण कुठं जाणार आहे त्याची दिशा नियंत्रित केली जाते. आज आपल्याकडे
जी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आहे भारतीय संरक्षण दलाकडं, ते क्षेपणास्त्र तंत्रज्ञान अग्निबाणाच्या यातला आधुनिक अग्निबाणाचा तो भाग आहे. जमिनीवर मारा करणारे जे क्षेपणास्त्र आहे किंवा जो अग्निबाण आहे, त्याला ठराविक अंतराचे, आता GPS टेक्नॉलॉजी आहे, GIS टेक्नॉलॉजी आहे, त्याच्या माध्यमातून त्या अग्निबाणात अचूकता आलेली आहे. म्हणजे एका ठिकाणावरून जर 100 किलोमीटर अंतरावर अग्निबाणाच्या माध्यमातून तिथं एखादं तो अग्निबाण डागायचं असेल, क्षेपणास्त्र डागायचं असेल, शत्रू पक्षाला हानी पोचवायची असेल, तर त्या अग्निबाणाच्या यंत्रात असे काही टेक्नॉलॉजी किंवा असे काही अग्निबाण तयार केलेला असतो की त्याला विशिष्ट दिशा मिळते. अग्निबाणाचं मार्गक्रमण करत असताना त्याला GPS माध्यमातून त्या ठिकाणची अचूकता मिळते, त्या ठिकाणी तो अग्निबाण अचूक जाऊन पडतो. परंतु एवढं अंतर 100, 200, 300, 4000 किलोमीटरपर्यंत, कारण भारतानं अग्निबाणाच्या क्षेत्रात एवढी क्रांती प्रगती केली आहे की आपण अवकाशात कृत्रिम उपग्रह पाठवण्यासाठी जसा अग्निबाणाचा उपयोग करतो, तसाच या अग्निबाणाचा रॉकेटचा उपयोग करून आपण अण्वस्त्र किंवा शत्रुराष्ट्रावर आपण अटॅक करू शकतो. तो 3-3 हजार किलोमीटर आपण जमिनीवर मारा करू शकतो. एवढ्या क्षमतेचं इंधन, तेवढ्या क्षमतेचा मोठा अग्निबाण तयार केला जातो. म्हणजेच अग्निबाणाच्या माध्यमातून किती अंतरापर्यंत ती वस्तू न्यायची आहे. कृत्रिम उपग्रह असेल किंवा एखादं अण्वस्त्र असेल किंवा इतर कृत्रिम यान असेल, तेवढ्या अंतराच्या दृष्टिकोनातून अग्निबाणाची रचना होते. जेवढं अंतर जास्त, जेवढं त्याच्यावर वस्तुमान, जी वस्तू न्यायची, ज्या वस्तूला आपण कृत्रिम उपग्रह म्हणू शकतो, तेवढ्या ताकदीचा तो अग्निबाण तयार केला जातो. त्या अग्निबाणाचे सर्वसामान्य जे प्रकार पडतात, त्या प्रकारांचा विचार केला तर अग्निबाणावर स्फोटके बसवून आपण शत्रुराष्ट्रावर त्याच्या माध्यमातून हल्ला करू शकतो. त्याला आपण क्षेपणास्त्र म्हणू शकतो. मोठ्या शक्तीचे इंधन म्हणून अग्निबाणाच्या माध्यमातून कृत्रिम उपग्रह देखील आपण अवकाशात पाठवू शकतो. त्याचबरोबर या कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून आपण संपूर्ण आज आपलं जीवन आहे ते कृत्रिम उपग्रहानंच अगदी प्रेरित झालेलं आहे. किंवा कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून आपण TV असेल, मोबाईल असेल, GPS असेल, GI असेल, या सर्व गोष्टी या कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून आपल्याला शक्य झालेल्या आहेत. त्यामुळे अग्निबाण हा कृत्रिम उपग्रहाला अवकाशात सोडण्यासाठी तयार केलेला एक मोठा भाग म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो किंवा त्याला आपण रॉकेट म्हणू शकतो. हे रॉकेटचे अग्निबाणाचे प्रकार आहेत. अनेक स्तरीय अग्निबाण. उपग्रह अवकाशात सोडण्यासाठी प्रचंड शक्तीची गरज असते, कारण तो अवकाशात उपग्रह जातो, त्याचं वजन प्रचंड असतं किंवा तो पृथ्वीच्या ठराविक वातावरणाच्या बाहेर नेऊन सोडावा लागतो. तो भूस्थिर उपग्रह असतो किंवा ध्रुवीय स्थितीवर आपण उपग्रहाच्या ज्या कक्षा आहेत त्या कक्षेवर तो उपग्रह स्थित करावा लागतो. आज भारतानं अगदी कृत्रिम उपग्रहाच्या क्षेत्रात जगातल्या पहिल्या 5 राष्ट्रात आपला समावेश आहे. त्याचबरोबर आपण चांद्रयान मोहीम हाती घेतलेली आहे, मंगळयान मोहीम आपण हाती घेतलेली आहे. यासाठी प्रचंड क्षमतेचे अग्निबाण तयार केले जातात. त्यात ते अग्निबाण जास्त अंतरावर ज्यावेळेला उपग्रह पाठवायचा आहे, तो प्रचंड क्षमता असणारा अग्निबाण तयार करणं गरजेचं असतं, रॉकेट तयार करणं गरजेचं असतं. त्यासाठी अनेक अग्निबाण परस्परांना जोडून त्याचे समूह तयार होतात. त्याला अनेक स्तरीय अग्निबाण आपण म्हणू शकतो. त्या अग्निबाणातला सर्वात मोठ्या त्याचा पहिल्या टप्प्यावर ठिणगी पडून त्याचा भडका उडतो. म्हणजेच एकावर एक अग्निबाण आपण म्हणू शकतो आणि त्याच्यावर शेवटी उपग्रह. मग पहिल्या टप्प्याला खालचा अग्निबाण प्रज्वलित होणार, त्याच्या माध्यमातून वरचे अग्निबाण आणि उपग्रह अवकाशात झेपावणार. त्या अग्निबाणाचं कार्य संपलं की तो अग्निबाण त्या अवकाश यंत्रणेपासून बाजूला होणार. नंतर दुसरा ज्वलित होणार, तो ज्वलनशील होणार, त्या क्षमतेनं उपग्रहाला अवकाशात सोडणार, नंतर तो बाजूला होणार. याला आपण म्हणू शकतो अनेक स्तरीय अग्निबाण. त्यामुळे अग्निबाणाच्या सर्वात मोठ्या पहिल्या टप्प्यावर ठिणगी पडून त्याचा भडका उडतो. या धडाक्याने अग्निबाण उड्डाण होतो. अवकाशात झेपावल्यानंतर ठराविक कालावधीने आणि ठराविक क्रमाने त्या अग्निबाणाचे पुढील टप्पे एका पाठोपाठ एक पेटत जातात. एका अग्निबाणाचं कार्य संपलं तो त्या अग्निबाणापासून बाजूला होतो, दुसरा अग्निबाण ज्वलनशील होतो किंवा चालू होतो. त्यामुळे या अग्निबाणाची रचना अशी केलेली असते की प्रत्येक टप्प्याच्या वेळी त्याच्या विशिष्ट टप्प्याचा भाग सुटा होतो आणि त्या निरुपयोगी झालेल्या भागाला मागे टाकून उरलेला अग्निबाण पुढे जात राहतो. जो अग्निबाण ॲक्टिव्ह आता झाला जमिनीवर,
त्याचं अंतर एक 100-200 किलोमीटर आहे. तिथे गेल्यानंतर तो त्या अग्निबाणापासून, मुख्य अग्निबाणापासून बाजूला होतो. तो बाजूला होत असताना त्यात दुसरा स्टेजचा अग्निबाण ज्वलनशील होतो. त्याच्या ताकदीवर तो कृत्रिम उपग्रह अवकाशात जात असतो. ह्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक अग्निबाण बाजूला होतो आणि बाजूला झालेला अग्निबाण पूर्णपणे नष्ट होतो किंवा त्याचे अवशेष अवकाशात सोडून दिले जातात आणि किंवा पृथ्वीच्या वातावरणात ते अवशेष खाली येताना जळून जातात. अग्निबाण हा पुन्हा पुन्हा कधी वापरता येत नाही. अपवादात्मक काही स्पेस शटल इंडेवर सारखी यानं परत परत वापरता येतात, पण त्याला अवकाशात नेणारे अग्निबाण एकदाच वापरले जातात. कारण अग्निबाण स्वतः ज्वलनशील असतो. प्रचंड क्षमतेनं तो उपग्रह अवकाशात रेटतो, पाठवतो आणि त्याचं कार्यकक्षा संपली, त्याचं कार्य संपलं की तो उपग्रहापासून बाजूला होतो आणि तो पूर्णपणे नष्ट होतो पृथ्वीच्या वातावरणात. याला आपण अनेक स्तरीय अग्निबाण म्हणून त्याच्याकडे आपण बघू शकतो. त्याजवळ दुसरा प्रकार आहे उपग्रहाच्या आकारानुसार. उपग्रहाचा आकार किती मोठा आहे किंवा एका वेळेला अग्निबाणाच्या माध्यमातून किती उपग्रह अवकाशात सोडले जाणार आहेत यावर अग्निबाणाचे काही प्रकार पडतात. त्याला आपण उपग्रहाच्या आकारानुसार प्रकार म्हणू शकतो. त्या उपग्रह लहान आकाराचा असेल, पृथ्वीच्या जवळच्या कक्षेस त्याला स्थिर करायचं असेल तर त्यासाठी अग्निबाणाची क्षमता कमी असणारा अग्निबाण चालतो. एखादा उपग्रह आकाराने मोठा असेल, त्याला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर सोडायचं असेल तर त्याला जास्त अग्निबाण असणं मोठ्या आकाराचा, मोठ्या क्षमतेचा अग्निबाण त्या ठिकाणी वापरला जातो. त्यामुळे उपग्रहाच्या आकारानुसार देखील अग्निबाणाचे वेगवेगळे प्रकार पडतात. अग्निबाणाच्या ज्वलनासाठी लागणारा प्राणवायू आणि प्राणवायू पुरवणारी जी रासायनिक द्रव्ये याचा साठा अग्निबाणातच तयार असतो. अग्निबाणासाठी अगदी द्रवरूप इंधन आणि घनरूप इंधनाचा वापर केला जातो. त्याच्या माध्यमातून ती इंधन प्रज्वलित होऊन अग्निबाण अवकाशात पाठवण्याचा प्रयत्न होतो. या ठिकाणी आपण अग्निबाणाचा थोडक्यात विचार केला, थोडक्यात अभ्यास केला. अग्निबाणाचे देखील प्रकार अनेक स्तरीय अग्निबाण असतील किंवा उपग्रहाच्या आकारानुसार पडणारे प्रकार म्हणून त्याचा आपण अभ्यास केला. पुढला मुद्दा आहे कृत्रिम उपग्रह. पृथ्वीवरून एक मिनिट, दुसरा आपण मुद्दा अभ्यासतोय कृत्रिम उपग्रह. अग्निबाण तंत्रज्ञान ज्याला आपण रॉकेट टेक्नॉलॉजी म्हणतो, ज्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून अवकाशात आपल्याला हव्या असणाऱ्या उंचीपर्यंत एखादी वस्तू नेऊन ठेवणं शक्य झालं, ती वस्तू म्हणजे कृत्रिम उपग्रह. कारण पृथ्वीवरून प्रक्षेपित केलेली कोणतीही मानवनिर्मित वस्तू, सूर्य, पृथ्वी, इतर ग्रह, त्यांचे उपग्रह यांच्यापैकी कोणत्याही आकाशस्थ गोलाभोवती मुख्यत्वे त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे फिरत ठेवली तर त्या वस्तूला कृत्रिम उपग्रह म्हटलं जातं. या उलट चंद्र, मंगळ, शुक्र हे नैसर्गिक ग्रह आहेत. याला आपण ग्रह वा सूर्य यांच्याकडे दुरावकाशात काही विशिष्ट उद्दिष्टाकरता पाठवल्या वस्तूला आपण अवकाशाचे संशोधन करणारे कृत्रिम यान म्हणू शकतो. म्हणजे अवकाशात आपण सॅटेलाईट जे पाठवतो ज्याला कृत्रिम उपग्रह आपण म्हणू शकतो, त्याचे दोन भाग आहेत. एक सर्वसामान्यपणे ज्या ग्रहांचा अभ्यास करतो किंवा पृथ्वीच्या भोवती फिरणारे, विशिष्ट कक्षेत फिरणाऱ्यांना आपण कृत्रिम उपग्रह म्हणू शकतो. आणि चंद्र, मंगळ, शुक्र किंवा इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी किंवा विशिष्ट उद्दिष्टासाठी जे संशोधनासाठी उपयुक्त असणारे काही उपग्रह पाठवतो त्याला आपण अंतराळ यान म्हणू शकतो. या क्षेत्रात कुणी सुरुवात केली पहिल्यांदा तर रशियाने 4 सप्टेंबर 1957 रोजी स्पुटनिक 1 हा पहिला कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडला. आणि खऱ्या अर्थाने कृत्रिम उपग्रहाच्या क्षेत्रात जगात संशोधनाला किंवा कृत्रिम उपग्रहाच्या क्षेत्रात जगात एकूण अवकाशीय संशोधनाला चालना मिळायला दिसून येतं. रशियानंतर अमेरिका असेल,
त्यानंतर चीन असेल, जपान असेल किंवा आज भारताने देखील अवकाशात अनेक उपग्रह सोडलेले आहेत, ज्याला आपण कृत्रिम उपग्रह म्हणू शकतो, ज्याच्या माध्यमातून आज आपण आपलं निसर्गाचा अभ्यास असेल, हवामानाचा अभ्यास असेल, पृथ्वीवरच्या संपूर्ण हालचाल असेल किंवा आज आपलं दूरदर्शनपासून मोबाईलपर्यंत हवामानविषयक अभ्यासापर्यंत, माहितीपासून अगदी संरक्षण व्यवस्थेपर्यंत का पृथ्वीवरच्या अचूक मापापर्यंत किंवा एकूण सगळ्या नोंदीपर्यंत, या सगळ्या कारणासाठी या अग्निबाणाच्या माध्यमातून ज्या कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवले जातात त्याचा उपयोग झालेला दिसून येतो. तर बाह्य अवकाशासंबंधीच्या वैज्ञानिक माहितीचे संकलन करणं, पृथ्वीच्या पृष्ठभागाची व त्याच्या भोवताली वातावरणाची पाहणी करणं, संदेशवहनाच्या पुनर्प्रक्षेपणासाठी स्थानके किंवा ज्योतिषीय निरीक्षणासाठी आधारतळ उभारणं, या विविध कार्यासाठी या उपग्रहांचा उपयोग केला जातो. या उपग्रहांनी गोळा केलेली माहिती आपल्याला दूरचित्राच्या रूपात आपल्याला पृथ्वीकडे मिळते. त्या माहिती संकलित करून, त्या माहितीचं विश्लेषण करून, त्या माहितीच्या माध्यमातून एकूण पृथ्वी, जंगल किंवा हवामानविषयक माहिती, ग्रहताऱ्यांची माहिती, हवामानातले बदल, आपल्या टी व्ही, रेडिओ यासारख्या गोष्टीचं सगळं म्हणजे संचलन या कृत्रिम उपग्रहाच्या माध्यमातून शक्य होतं. मग कृत्रिम उपग्रह अवकाशात पाठवल्यानंतर ते कुठं स्थिर केले जातात, ते कुठं म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत असतात, बाहेर असतात, भूस्थिर असतात, त्याचे जे प्रकार आहेत त्या उपग्रहाच्या कक्षेवरून त्याचे प्रकार पडतात. का उपग्रहाची कक्षा पृथ्वीच्या अक्षाशी कोणताही कोण करणे शक्य आहे. मात्र कक्षेचे प्रतल पृथ्वीच्या गुरुत्व मध्यातून जाणे आवश्यक असते, म्हणून ध्रुवावरून जाणाऱ्या कक्षेला ध्रुवीय कक्षा आणि विषुववृत्तावरून जाणाऱ्या कक्षेला विषुववृत्तीय कक्षा असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या स्वतःच्या परिभ्रमणामुळे ध्रुवीय कक्षेतील उपग्रह पृथ्वीच्या सर्व भागावरून जातात. हा या कक्षेचा एक महत्त्वाचा फायदा आहे. विषुववृत्तालगतचे भागात लोकसंख्या सर्वात दाट असल्याने विषुववृत्तीय कक्षेतील उपग्रह संदेशवहनासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे विषुववृत्तीय कक्षेत असणारे उपग्रह आणि ध्रुवीय कक्षेत असणारे उपग्रह हे दोन अर्थाने वेगवेगळे काम करण्यासाठी उपग्रह कार्य करताना दिसून येतं. या उपग्रहाच्या कक्षा आहेत त्यावरून कृत्रिम उपग्रहाचे काही प्रकार या ठिकाणी पडतात, त्याचा या ठिकाणी आपण विचार करू. तो पृथ्वी भोवतालच्या कक्षेत सोडावेच्या कृत्रिम उपग्रहाच्या बाबतीत 3 महत्त्वाच्या अवस्था आहेत. उपग्रहाचं प्रक्षेपण करणं, कक्षेत गेल्यानंतर त्याचं विशिष्ट भ्रमण करणं, त्यानंतर वातावरणात पुनर्प्रवेश त्याचा घडवून आणणं. कुठल्याही घटक वस्तूचा एखाद्या बिंदूभोवती दुसऱ्या घटक वस्तूभोवती फिरण्याचा मार्ग म्हणजे कक्षा. कुठलीही घटक वस्तू एखाद्या बिंदूभोवती किंवा दुसऱ्या एखाद्या घटक वस्तूभोवती फिरण्याचा मार्ग म्हणजे कक्षा. सूर्य आणि चंद्र तसे धूमकेतू इत्यादीच्या कक्षांचे ज्ञान माणसाला आधी कालापासून प्राप्त झाले आहे. म्हणजेच सूर्य, पृथ्वी आणि सगळ्या सूर्यमाला त्यांचं परस्पराभोवती फिरणं, म्हणजे सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, पृथ्वी स्वतःभोवती फिरते, पृथ्वीभोवती ग्रह फिरतो, सूर्याभोवती बुध, शुक्र, मंगळ, गुरु हे ग्रह फिरतात. याला आपण त्या ग्रहांच्या कक्षा आपण म्हणू शकतो. यामुळे पुढे वैज्ञानिक प्रगती झाल्यानंतर पृथ्वीची सूर्याभोवती भ्रमण करण्याची क्षमता, चंद्राची पृथ्वीभोवती फिरत राहण्याची कक्षा किंवा सूर्यमालेतील अन्य ग्रहांच्या, त्या ग्रहांच्या उपग्रहांच्या कक्षा, धूमकेतूंच्या कक्षा याचे अधिकाधिक अचूक ज्ञान मानवाने मिळवले. त्यामुळे या अनुषंगाने 20व्या शतकात कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात किंवा पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर प्रक्षेपित करण्यात आले आणि या उपग्रहांच्या अनुषंगाने विशिष्ट कक्षांचाही अभ्यास करण्यात आला. त्यातून पृथ्वीचं केंद्र असेल, पृथ्वीचे ध्रुव असतील, वातावरणातील उंची असेल, फिरण्याचा मार्ग असेल, विषुववृत्तीय प्रतल असेल किंवा पातळी असेल आणि सूर्य इत्यादीच्या संदर्भाने उपग्रहांच्या कक्षांचे विविध प्रकार विकसित झाले दिसून येतं. त्यासाठी पृथ्वी केंद्रबिंदू मानून म्हणजे पृथ्वीभोवती वर्तुळाकार फिरण्याचा जो मार्ग आहे त्याला भूकेंद्री कक्षा म्हणून ओळखला जातो. त्याला जिओसेंट्रिक कक्षा असं देखील म्हणलं जातं. तर या कक्षाचे प्रकार कसे पडतात, उपग्रह कोणकोणत्या कक्षेत कसे फिरतात, तर त्या उंचीनुसार काही प्रकार केले आहेत. त्यात निम्नस्तरीय कक्षा
पृथ्वीच्या वातावरणात 160 ते 2000 किलोमीटर उंची दरम्यान असलेली उपग्रहाची जी कक्षा आहे त्याला निम्नस्तरीय कक्षा असं म्हटलं जातं. त्यांना मध्यमस्तरीय कक्षा पृथ्वीच्या वातावरणात 2000 ते 35,786 किलोमीटर उंची दरम्यान जी उपग्रहाची फिरण्याची कक्षा आहे त्याला आपण मध्यमस्तरीय कक्षा म्हणू शकतो. तिसरा त्यातला भाग आहे उच्चस्तरीय कक्षा. पृथ्वीच्या वातावरणात अगदी 35,786 किलोमीटरपासून पुढील उंची दरम्यान असलेली कक्षा याला उच्चस्तरीय कक्षा आपण म्हणू शकतो. पुढला त्यातला प्रकार आहे वर्तुळाकार फिरण्याच्या कक्षेवरून प्रकार. पृथ्वीला केंद्रबिंदू मानून म्हणजे पृथ्वीभोवती वर्तुळाकार फिरण्याचा मार्ग याला भूकेंद्री कक्षा म्हणून ओळखला जातो. त्या भूकेंद्री कक्षाचे 2 प्रकार पडतात. एक विषुववृत्तीय कक्षा, दुसरा प्रकार आहे ध्रुवीय कक्षा. मग भूस्थिर कक्षा म्हणजे काय तर वृत्तीय प्रतलाच्या किंवा विषुववृत्तीय पातळीच्या संदर्भाने विषुववृत्तीय कक्षेत किंवा समांतर अवस्थेत पृथ्वीच्या फिरण्याबरोबर उपग्रहाची फिरण्याची कक्षा ही भूस्थिर कक्षा म्हणून ओळखली जाते. विषुववृत्तीय कक्षेत पृथ्वीच्या फिरण्याबरोबरच ते उपग्रह फिरतो, याला भूस्थिर कक्षा असं म्हटलं जातं. विषुववृत्तीय कक्षेतील भूस्थिर कक्षेबाबत विषुववृत्तापासून उत्तर किंवा दक्षिण दिशेने सुमारे 6 अंशापर्यंत असलेली कक्षा भूस्थिर कक्षा मानली जाते. भूस्थिर अशी संज्ञा देण्या पाठीमागील कारण म्हणजे पृथ्वीवरून पाहिले असता या कक्षेत दिसणारे फिरणारे उपग्रह आपल्याला स्थिर भासतात, कारण ते पृथ्वीच्या भूस्थिर म्हणजे पृथ्वीच्या ज्या पॉईंटला स्थिर असतात त्या पॉईंटबरोबरच ते सतत फिरत असतात. त्याला आपण भूस्थिर उपग्रह म्हणू शकतो. त्यात दुसरा भाग आहे की भूसमकालिक कक्षा. वृत्तीय कक्षेत किंवा समांतर अवस्थेत नसलेला मात्र पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या किंवा परिवलन वेळेशी सुसंगत राखत पृथ्वीवर फिरण्याचा मार्ग याला भूसमकालिक कक्षा म्हणून ओळखला जातो. भूसमकालिक कक्षेत उपग्रह पृथ्वीच्या वातावरणात पृष्ठापासून 35,786 किलोमीटर उंचीवर असतो. या कक्षा प्रकारात 20,200 किलोमीटर उंचीवरील कक्षेचे अर्धभूसमकालिक ज्याला आपण सेमी जिओसिक्रोनस कक्षा म्हणून याचं वर्गीकरण आपण करू शकतो. भूसमकालिक कक्षा पृथ्वीच्या केंद्रबिंदूशी लंब वर्तुळाकार प्रकारातही असतात. ही कक्षा लंब वर्तुळाकार असेल तर उपग्रह फिरण्याचा वेग बदलत असतो. भूस्थिर आणि भूसमकालिक कक्षामध्ये वेग वाढवून कार्य संपलेला किंवा निकामी उपग्रह पृथ्वीच्या फिरण्याच्या किंवा विरुद्ध दिशेने खास कक्षेत ठेवला जातो. पुढली कक्षा आहे ध्रुवीय कक्षा. पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या संदर्भाने दोन्ही ध्रुवादरम्यान फिरण्याचा मार्ग असलेली कक्षा ध्रुवीय कक्षा म्हणून संबोधली जाते. या कक्षेत मुख्यतः पृथ्वी निरीक्षण करणारे उपग्रह असतात. ध्रुवीय कक्षा प्रकारात प्रत्येक फेरीत उपग्रह नेहमी सूर्याच्या दिशेने राहील असा मार्ग सूर्य समकालिक कक्षा नावाने ओळखला जातो. हवामानविषयक उपग्रह या कक्षेत असतात. पुढला आहे पुरोगामी व प्रतिगामी कक्षा. विषुववृत्तीय प्रतल म्हणजे पातळी तसे पृथ्वीच्या फिरण्याच्या दिशेच्या संदर्भाने विषुववृत्तापासून ध्रुवीय दिशेने जेव्हा विषुववृत्तीय कक्षा बदलत जाते तेव्हा या कक्षांचे वर्गीकरणही बदलते. यामध्ये कुठल्याही ध्रुवापासून विषुववृत्तापर्यंत असलेल्या 90 अंशापेक्षा कमी कोनात जर कक्षा असेल तर ती कक्षा पुरोगामी म्हणून ओळखली जाते. तर याच कक्षेचा कोणत्याच ध्रुवापासून 90 अंशापेक्षा जास्त असेल तर ती कक्षा प्रतिगामी म्हणून ओळखतात. मात्र प्रतिगामी कक्षेचा मार्ग पृथ्वीच्या फिरण्याच्या विरुद्ध दिशेच्या गतीत असतो. पुढला आहे कक्षा लंब वर्तुळाकार कक्षा. या प्रकारात उपग्रह एका ठराविक वेळी पृथ्वीजवळ येऊन दीर्घकाळ पृथ्वीपासून दूर गेलेला असतो, म्हणजे पृथ्वी हे त्याचे केंद्र नसते. या कक्षा प्रकारात उपग्रह पृथ्वीपासून कमीत कमी 1,000 किलोमीटर ते जास्तीत जास्त 35,786 किलोमीटर अंतरावरून फेऱ्या मारतो.
आणि या मार्गाचे उच्च लंबवर्तुळाकार कक्षा म्हणून वर्गीकरण केले जाते. लंबवर्तुळाकार कक्षेचे विषुववृत्तीय प्रतलाच्या कोनांच्या बदलांच्या तसेच भूकेंद्रीय कक्षा प्रकाराशी सांगड घालून आणखी काही उपप्रकार विकसित केले गेले आहेत. तसं हा कक्षा प्रकार पृथ्वी बाह्य अवकाशात यान पाठवण्यासाठी क्रमणेचा मार्ग किंवा पृथ्वीबाह्य अवकाशातून यान पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात आणण्यासाठी या कक्षेचा विकास केलेला दिसून येतो. याखेरीज भूस्थिर कक्षा प्रकारात 100 ते 300 किलोमीटर उंची दरम्यान निकामी झालेले उपग्रह सुरक्षितरित्या आणून ठेवले जातात. ही कक्षा ग्रेवयार्ड या अर्थाने समाधी, कबर, स्मशानभूमी, दफनभूमी कक्षा म्हणून संबोधली जाते. म्हणजे जे उपग्रह निकामी झाले त्यांना पृथ्वीच्या जवळपास 100 ते 300 किलोमीटर अंतरावर आणून ठेवलं जातं. या लेक्चरला आपण सुरुवातीला अग्निबाण तंत्रज्ञान थोडक्यात आपण अभ्यास केला. त्यानंतर कृत्रिम उपग्रहांचा अभ्यास करत असताना कृत्रिम उपग्रहांचे प्रकार आपण अभ्यासले. ते कक्षेवरून त्याचे प्रकार आपण अभ्यासले. त्यात प्रामुख्याने उंचीनुसार प्रकार, त्याच्या फिरण्याच्या कक्षेवरून म्हणजे वर्तुळाकार फिरण्याच्या कक्षेवरून पडणारे प्रकार. त्याचे 2 त्याचे प्रकार होतात की विषुववृत्तीय कक्षा, दुसरा ध्रुवीय कक्षा. त्यात भूस्थिर कक्षा, भूसमकालिक कक्षा, ध्रुवीय कक्षा, पुरोगामी व प्रतिगामी कक्षा, लंबवर्तुळाकार कक्षा या प्रकारांचा आपण अभ्यास केला. या लेक्चरला आपण अग्निबाण तंत्रज्ञानाचा थोडक्यात आपण अभ्यास केला किंवा कृत्रिम उपग्रह म्हणजे काय आणि त्याचा कक्षा किंवा ते कसे कार्य करते याचा थोडक्यात आपण अभ्यास केला. या लेक्चरच्या निमित्तानं थोडक्यात जर आपल्याला याची माहिती झाली तर ती माहिती करून घेणं हा उद्देश आहे. थोडं मला उचकीचा त्रास झाल्यामुळे काही डिस्टर्ब झाला असेल तर सॉरी. आपण या ठिकाणी लेक्चर थांबवतो आहे. थँक्यू.